नमस्कार, वेदिका की रसोईमध्ये सर्वांचे स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल अख्खा मसूर। अख्खा मसूर बनवताना एक छोटीशी चूक केली तर मसूर कितीही चांगला असला तरी चव साधीच लागते। पण मी आज तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहे ज्यामुळे मसाला मसूरला अगदी मस्त चिकटतो आणि प्रत्येक घासाला झणझणीत चव येते। मी या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही कधी ऐकल्याही नसतील आणि पाहिल्याही नसतील, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी अख्खा मसूर साधारण 250 ग्रॅम घेतलेला आहे। तो स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर भिजवलेला आहे। इथे एक मोठी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। इथे 10 ते 15 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। मूठभर लसूण ठेचून घेतलेला आहे। इथे कांदे मी मोठ्या साईजचे एक 4 ते 5 घेतलेले आहेत बारीक कट करून। कसुरी मेथी 2 चमचे घेतलेली आहे। जिरं 1 चमचा, धन पावडर 1 चमचा, जिरं पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा आणि काळा मसाला 2 चमचा, हळद अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ आणि थोडासा खायचा सोडा आणि आपलं मसूर बनवण्यासाठी एक 2 ते 3 पळी तेल। चला तर मग मसूरची तयारी करूया। सर्वप्रथम अख्खा मसूर एक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एक कुकर घेऊन त्याच्यामध्ये आपण हा अख्खा मसूर घालून घेऊया। इथे आवश्यकतेनुसार पाणी घालूया आणि थोडंसं मीठ। आता याला आपण 3 ते 4 शिट्ट्या देऊन घेऊया। आता मसूर छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया। आता खरी चव सुरू। सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे। याच्यामध्ये जिरं आणि थोडंसं हिंग, जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, इथे लसूण थोडासा लालसर झाला की त्याच्यात कसुरी मेथी घालून चांगलं परतून घ्यायचं। हे चांगलं परतलं गेलं की त्याच्यात हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा। इथे कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा। तुम्हाला जर ढाबा स्टाईल अख्खा मसूर हवा असेल ना, तुम्हाला थोडासा खाण्याचा सोडा टाकावाच लागेल, त्यामुळे चव थोडीशी वाढते। इथे कांदा चांगला भाजून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडीशी हळद, धन पावडर, जिरं पावडर, लाल मिरची पावडर आणि काळा मसाला घालून एकत्र करून घ्यायचा आणि थोडासा गरम मसाला। हा मसाला मंद आचेवर चांगला परतवून घ्यायचा।
इथे घाई अजिबात करू नका. मसाला जितका छान परतेल तितका आपला अख्खा मसूर चविष्ट होईल. हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतला गेलेला आहे. याच्यामध्ये आता आपण शिजवून घेतलेला अख्खा मसूर घालून घेऊया. हे सगळं एकत्र करून घेऊया. याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्या. आता झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनटं मंद आचेवर हा मसूर शिजवून घेऊया. यामुळे मसाला मसूरमध्ये छान मुरतो. आता हा मसूर चांगला 10 ते 15 मिनटं मसाल्यामध्ये चांगला शिजलेला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं. आता याला आपण मस्तपैकी तडका देऊन घेऊया. तडका कसा द्यायचा ते बघा. आता याच्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. याच्यामध्ये जिरं घालून घेऊया. जिऱ्याचा चांगला तडका बसला पाहिजे. नंतर थोडासा लसूण ठेचून घेतलेला चांगला परतून घ्यायचा. मिरची थोडीशी घालू आपण. लाल मिरची पावडर टाकूया. आता हा तडका याच्यामध्ये आपण घालून घेऊया. आता हे चांगलं मिक्स करून घ्या. आता याच्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर घालून हे चांगलं मिक्स करून घ्या आणखी एकदा. आता याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकून वरती 1 ते 2 मिनटं ताट झाकून ठेवा आणि गॅस बंद करा. आता हे झाकण काढून बघूया. बस सुगंध असा येईल की घरातले सगळे विचारतील आज काय बनवले. आता बघा तयार आहे धाबा स्टाईल अख्खा मसूर. मसाला छान मुरलेला, मसूर छान मऊ आणि वरून कोथिंबीर. हा गरमागरम पोळी किंवा भाकरी, जिरा राईस सोबत हा मसूर खायला खूप छान लागतो. मला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि वेदिका की रसोईला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की अख्खा मसूर तुम्हाला पोळीबरोबर, भाकरीबरोबर का जिरा राईस बरोबर जास्त आवडतो. चला भेटूया पुढच्या भन्नाट रेसिपींमध्ये. धन्यवाद.